दुख चिंता दरिद्रता प्रभु सबकी मिट जाए, प्रभु सबकी मिट जाए। कुल कुटुंब और वंश में, कुल कुटुंब और वंश में तुम्हारी भक्ति समाए, तुम्हारी भक्ति समाए। प्रभु इतना दीजिए, प्रभु इतना दीजिए जिसमें कुटुंब समाए, जिसमें कुटुंब समाए। मैं भी भूखा ना रहूं, मैं भी भूखा न रहूं। साधु न भूखा जा, साधु न भूखा जाए। प्रभु से तुम प्रीत करो, प्रभु से तुम प्रीत करो। चित्त प्रभु में लाए, चित्त प्रभु मेरा। संतन यह उपदेश कहो, संतन यह उपदेश कयो। भवसागर पार उपाय, भवसागर पार उपाय। भवसागर पार उपाय। भवसागर पार उपाय। प्रार्थनेचा अर्थ आहे की माझ्या कुळामध्ये, कुटुंबामध्ये आणि वंशामध्ये हे ईश्वरा तुझी भक्ती राहो आणि सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं मंगल हो. माझ्या दरवाजातून कोणी भुकेला जाऊ नये आणि ह्या सृष्टीमध्ये कोणालाही अन्नाची कमी पडू नये. कारण अन्न जर नसेल तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होणार, बरोबर. पाण्यावर किती दिवस जगणार सामान्य मनुष्य. साधू संतांची गोष्ट वेगळी. म्हणून अन्नाची पण तेवढीच आवश्यकता आहे संसारामध्ये. आणि म्हणूनच म्हटलं आहे की कुल कुटुंब और वंश में तुम्हारी भक्ती समाए, मैं भी भूखा ना रहूं, साधू ना भूखा जाए. कधी पण हा विचार करू नये की साधू न भूका जाय म्हणजे फक्त साधू भुकेला जाऊ नये. तुमच्या दरवाजात जो पण गरीब येईल, कोणी पण येईल, ते सगळे साधूच आहेत. कारण ते याचक बनून तुमच्या दरवाजामध्ये उभे आहेत, तेव्हा ते तुमच्यासाठी साधूच आहेत. तर विश्वास आहे माझा की तुम्ही या प्रार्थनेला सार्थक कराल आणि आपल्या जीवनामध्ये याला उतरवण्याचा प्रयत्न कराल, अशी मी तुमच्याकडून आशा ठेवू शकते. हो की नाही? हो. मुलांचा आवाज जास्त येतो, मोठ्यांचा आवाज कमी येतो. असं का बरं? असं का? मला वाटतं मुलं जास्त जेवण करून आले आणि मोठे माणसं जेवण करून नाही आले. जास्त भूक जास्त लागली आहे. हो की नाही? मुलांची ताकद, हिम्मत जास्त आहे. चला आता तुमच्यासाठी एक श्लोक, ठीक आहे? जोरानं म्हणायचा आहे, ठीक आहे? उद्यम साहसं धैर्यं बुद्धि शक्ति पराक्रमः बुद्धिशक्ति पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते यत्र वर्तन्ते तत्र देव सहायकृतः तत्र देव सहायकृतः. ज्या मुलांच्या जीवनामध्ये बुद्धी, शक्ती, पराक्रम, उद्यम, साहस आणि धैर्य आहे, ते मुलं जीवनामध्ये सामोर जातात, यशस्वी होतात आणि स्वतः भगवंत त्यांचा साथ देतो, असा अर्थ आहे याचा. समजलं मुलांना? ठीक आहे.
आता एक भजन म्हणा सगळे मिळून, आणि आशा आहे माझी की आता मोठे पण प्रेमाने भजन म्हणणार आणि थोडी आपली आवाज उघडणार. मला माहित पडलं पाहिजे ना की सगळ्यांजवळ वाणी आहे बोलायला, बरोबर.